आजच्या दिवशी मी सगळे अनुग्रहित एकत्र येत असल्यामुळं प्रवचन तर मी वर्षभर करत असतो, सत्संग प्रश्नोत्तरांना वर्षभर उत्तर देत असतो, पण आज सांप्रदायिकांकडून साधना करून घेणं हा तर गुरुपौर्णिमेचा मुख्य हेतू आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंनी दिलेल्या साधनेपोटी आपण कृतज्ञता म्हणून साजरी करतो. ती साधना, त्याचं पुनर्स्मरण आजच्या दिवशी मी दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळेला एखाद्या अनुषंगिक साधनेच्या रूपाने करून घेत असतो. तसंच आजही मी करून घेणार आहे. या वर्षाची गुरुपौर्णिमा आणि हा जो उत्सव आहे, हा उत्सव याच्यामध्ये केलेलं जे काव्य आहे, नाहीतर दरवर्षी मला त्याचा एक काव्य करण्याचा कितीही म्हटलं तरी साधकांकरता ताण म्हणा किंवा व्यवधान म्हणा असं असतं. मागच्या वर्षी मी 2 काव्य लिहिली आणि तिथं खाली लिहून ठेवलं की 23 साली वापरण्यासाठी काव्य म्हणून. तसं म्हटलं तर या पूजनाच्या आणि आधीच्या दगदगीच्या काळामध्ये माझं हे व्यवधान हे न देता सहज गत्या पार पडलं. आपल्याला साधना करायची आहे. ही साधना आपण काय करणार आहोत ते मी प्रथम वाचून दाखवतो. स्वामी स्वरूपानंदांनी स्वरूपपत्र मंजुषा या ग्रंथामध्ये जशा साधना लिहिल्या तशा मी कित्येक वर्ष साधना लिहितो आहे. त्याच्यातलं हे एक काव्य आहे. जन्मासी आलिया विचारी स्वहित भवभय मुक्त होसी जेणे, देह गेह दारा पुत्र नाशिवंत, जाणावे शाश्वत आत्मरूप. आपुले स्वहित साधाया कारणे, उपाय सेवणे गुरुपाय. गुरुवाक्य बळे अंतरीचा देव, शोधी सोहम भाव धरून या. सोहम भावे चिंती अज मी अव्यय, आनंद अक्षय आत्मरूप. नाभीपासोनिया ऊर्ध्वगामी ध्वनी, लक्षी प्राणापानी सोहम शब्द. पाठी दक्षतेने भ्रुकुटी माझारी, वृत्ती दूरसारी साक्षित्वाने. वृत्ती शून्य स्थिती उद्भवते तेथ, ओलांडी अलिप्त राहून या. विकार रहित अदृश्य शाश्वत उरे, नित्य मुक्त आत्मवस्तू. प्रत्ययासी येई गुरु कृपे खूण, शांती स्थिती पूर्ण समाधान. स्थिरावता आत ब्रह्मतेचा बोध, विश्वी तेची शुद्ध पाहो जाणे. मकरंद सांगे प्रचितीची खूण, अंतरी लक्षून गुरुपाय. असं हे काव्य आहे. या काव्याच्या आधाराने आपल्याला साधना करायची आहे. प्रथम जन्माला आल्यानंतर आपलं स्वहित नेमकं कशात आहे? देह गेह दारा पुत्र हे नाशिवंत आहेत आणि आत्मरूप होण्यामध्ये आपलं समाधान खऱ्या अर्थाने स्वहित आहे. असं थोडा वेळ आपण चिंतन करणार आहोत. त्यानंतर मग शाश्वत आत्मरूप साधण्यासाठी उपाय म्हणजे गुरुपायाचं सेवन, सेवा.
त्यामुळं गुरुबोधाचं स्मरण, सद्गुरूंची किंचित सगुण पूजा आणि गुरुपरंपरेचं स्मरण. त्यानंतर गुरुवाक्याचं स्मरण, ओम तत्वम सोहम सहा, श्रीम तत्वम सोहम सहा, या गुरुवाक्याचं स्मरण करून त्यावर आपण थोडं चिंतन करणार आहोत. त्यानंतर आपण ध्यानाच्या आधी सुषुम्नेतून किंवा मध्यमेतून अनुग्रहाच्या वेळेला सांगितले तसे सोहमचे काही श्वास घेणार आहोत. श्वास सो असं म्हणत घेतल्यानंतर 2-4 क्षण आपण तो चिदाकाशात रोधून धरणार आहोत आणि हम असं म्हणत श्वास सोडणार आहोत. असे सोहमचे काही श्वास घेतल्यानंतर आपण ध्यानाला बसणार आहोत. याचा अर्थ आज्ञाचक्राच्या ठिकाणी आतून दृष्टी ठेवून उठणारे विचार साक्षीत्वाने दूर सारण्याचा अभ्यास करणार आहोत. साक्षीत्व राखता आलं तर विचार शून्यता होते. या विचार शून्यतेमध्ये किंवा वृत्ती शून्यतेमध्ये विकाररहित, अदृश्य, शाश्वत अशा नित्य आत्मस्वरूपाचं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होत असतं. या आत्मवस्तूशी एकरूपता साधल्यानंतर खऱ्या अर्थाने शांती सुख साधकाला प्राप्त होतं. आत अंतर्यामी मी परमात्म स्वरूप असा बोध ठसावल्यानंतर बाहेर देखील सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे, अशा प्रकारचा विवेक साधकांनी करायचा असतो. ही साधना करण्यासाठी म्हणून आपण सर्वजण डोळे मिटून बसणार आहोत आणि मी बोलेन त्या माझ्या बोलण्याला अनुसरत तुम्ही आणि मी देखील अर्थात साधना करणार आहोत. आपण सर्वजण डोळे मिटून शांत बसू. पाठीचा कणा ताठ असावा. चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठेही तणाव नसावा. एक मिनिट देतो मी तुम्हाला. शांत व्हा. आणि चिंतन करा की आपला देह नाशिवंत आहे. सर्वच देह नाशिवंत आहेत. देहाचा अभिमान देह नाशिवंत म्हटल्यानंतर गेला पाहिजे. घर देखील नाशिवंत आहे. आमच्या लहानपणी पुण्यात असलेली घरं आता शिल्लक नाहीत. तिथं नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. अजून 100 वर्षांनी ती घरही नसतील. देह, गेह, दारा, पत्नी अथवा पती, पुत्र, एकूण संसारच नाशिवंत आहे. खूप भरोसा ठेवण्यासारखा नाही. चिंतन करा.
या अशाश्वत नाशिवंत संसारामध्ये एकच वस्तू शाश्वत आहे, ती म्हणजे आत असणारी आत्मवस्तू. आपलं स्वरूप. समर्थ म्हणतात स्वरूप म्हणजे आपुले रूप. तत्वनिर्शना उपरी देह मन बुद्धी. देह म्हणजे पंचतत्वांचा झालेला देह. याचं निरसन झालं तरी देखील जाणीव रूप शुद्ध स्वरूप मी आत्मा जीव शिल्लक राहतोच. तो मात्र शाश्वत आहे आणि जीवाला जर बोध झाला तर तोच आत्मरूप आहे. चिंतन करू. देह गेह दारा पुत्र नाशिवंत. त्याच वेळेला देहाच्या आत असणारं शुद्ध चैतन्य रूप अस्तित्व ते मात्र शाश्वत आहे. त्याला नाश नाही. आणि आपलं स्वहित आत्मरूप होण्यामध्येच आहे. त्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. इथं स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित आहेत, स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आहेत, स्वामी माधवानंदांचे अनुग्रहित आहेत. अन्य संप्रदायामधील देखील सद्गुरूंचे अनुग्रहित आलेले आहेत. साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. आपल्या आपल्या सद्गुरूंचं स्मरण करा, त्यांचं प्रातिभ दर्शन घ्या. त्यांची एक छोटी पूजा करा. शुद्धोदकाने त्यांचे पाय धुवून स्वच्छ पुसून त्यावर गंध अक्षता कुंकू फुलं वाहून त्यांच्या कपाळालाही कुंकुम तिलक आपण लावतो आहोत. त्यांना हार अर्पण करून फळ प्रसाद गुरुदक्षिणा मोठ्या प्रेमाने कृतज्ञतेने देऊन नमस्कार करतो आहोत. ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत. सद्गुरूंच्या स्मरणाबरोबर आपण गुरु परंपरेचं स्मरण करणार आहोत.
अध्यात्मविद्येचा जो का आदि गुरु, आदिनाथ दातारू वंदू आता. शिवशक्ती बीज प्रसाद पवित्र, जायोगे मच्छिंद्र धन्य झाला. मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध, पुढे गहिनीनाथ सिद्ध योगी. गहिनीनाथे कृपा केली निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. देवचूडामणी ज्ञानदेवा पाठी, पुढे गुंडाख्यादी रामचंद्र. महादेव रामचंद्र विश्वनाथ, गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद. तयाचा अंकित माधवनाथ थोर, योगसार गुज देई मज. उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण, आत्मरंगी पूर्ण रंगविले. स्वानंद वैभवी धाला मकरंद, गुरुसेवा छंद धरोनिया. गुरुसेवा छंद धरोनिया. ओ गुरुपरंपरेचं स्मरण आदरपूर्वक भक्तिपूर्वक केल्यानंतर गुरुवाक्याचं स्मरण आपल्याला करायचं आहे. ओम तत्वम सोहम. 6 भगिनी वर्गाकरता श्रीम तत्वम सोहम. 6 प्रतिभेनी आपल्या अंतर्यामी पहा की आपले सद्गुरू आपल्याला ईश्वर स्मरणपूर्वक उपदेश करताना ते परमात्म तत्वच तू आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस, तू अज अव्यय परमात्मा आहेस असा उपदेश करतायत. आपणही त्यांना प्रतिसाद देतोय. शिष्य सद्गुरूंना सोहम 6 असा प्रतिसाद देतोय. खरोखरच मी अज अव्यय अक्षर अविनाशी शुद्ध आनंद स्वरूप आत्मरूप आहे. ते परमात्म तत्वच मी आहे. आता मीही नाही तर एक परमात्माच आहे असा आपल्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे. असा निर्वाळा सद्गुरूंना आपण देतो आहोत. ओम तत्वम.
सोहम 6, श्रीम तत्वम सोहम 6. 1 मिनिटभर चिंतन करा. या चिंतनामध्ये मी अज आहे म्हणजे जन्मरहित आहे. मी अव्यय आहे म्हणजे मृत्यूरहित आहे. देहाला जन्म मृत्यू आहे पण मी अज अव्यय आहे. माझ्या रूपाला क्षय नाही, मी अक्षय आहे. मी शुद्ध अस्तित्व मात्र. जाणीव स्वरूप. आनंद, प्रेम, शांत स्वरूप आत्मा आहे. चिंतन करा. आपण देह मन बुद्धी नाही, आपण आत्मरूप आहोत. आणि या चिंतनाअंती देह मन बुद्धीला जणू आपण विसरून जाऊ. आपण आपल्या शुद्ध जाणीव स्वरूप अस्तित्व मात्र अविनाशी स्वरूपाशी एकरूपता साधून आहोत असा भाव धरू. आता याच भावामध्ये सुस्थिर होऊन आपल्याला तो परमात्माच मी असा अर्थ असलेल्या सोहम शब्दाचा श्वासावर अनुसंधानात्मक आलंबन अथवा जप करायचा आहे. प्रथम एक दीर्घ श्वास सोडून द्या. मध्यमेतून श्वास घ्या. थांबा. परमात्मा स्वरूपाशी एकरूपता. हम म्हणत सोडा. असे 5-7 श्वास घ्या. श्वास, मन आणि सोहम भाव हे पूर्णपणाने एकत्र.
चिदाकाशामध्ये जेव्हा श्वास रोधून धराल तेव्हा परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधून थांबाल. सो असं म्हणत श्वास घ्याल. परमात्म्याशी एकरूपता साधत चिदाकाशामध्ये निर्विचार थांबाल. हम असं म्हणत श्वास सोडाल. आता आपल्याला ध्यानाला बसायचं आहे. आता हे सोहमचे श्वास घेणं थांबून आपलं साधं श्वसन सुरू होईल. चिदाकाशात आपण परमात्म भावनेने आहोत. आणि तिथून आतून आपण आज्ञाचक्राकडे पाहतो आहोत. काय विचार उठतो? जो जो विचार उठेल तो तो विचार अथवा वृत्ती त्याला प्रतिसाद न देता अलिप्तपणाने पहा. अलिप्तपणाने पाहिल्यामुळं तो विचार मावळून जाईल आणि कालांतराने असं सतत करत राहिल्यामुळं विचाररहित स्थितीचा अनुभव येईल. सावध राहा, साक्षी राहा. विचाराशी मिसळून जाऊ नका. वृत्ती विचार बाजूला सारल्यानंतर वृत्तीरहितता तुमच्या लक्षात येईल. परत एखादी वृत्ती उठेल, तीही बाजूला सारायची. परत वृत्ती शून्यता येईल. वृत्ती नसण्याचा काळ जर अति दीर्घ झाला, म्हणजे मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटं, आत्मा द्रष्टा दृश्य गगन म्हणजे शून्य, वृत्तीरहितता. यावीण काही नुरावे भान.
अशा वेळेला ध्यात्याला म्हणजे आपल्याला आपण शुद्ध स्वरूप सच्चिदानंद आत्मा आहोत असा मनाखेरीज बोध होतो. त्याची मनैवीण प्राप्ती की वासने वीण तृप्ती आत्मस्थितीचा बोध झाल्यानंतर हीच आत्मस्थिती वस्तुतः परमात्म रूपाने सर्व मनुष्य मात्र, भूत मात्र, प्राणी मात्र, निसर्ग मात्र सर्वत्र भरून राहिलेली आहे असा विश्वात्मक भाव निर्माण होतो. ध्याता आत्मरूप होऊन व्यापक होतो. ध्यात्याने असं आत्मरूप होणं आणि व्यापक होणं हे गुरुकृपेने घडून येतं. हे ध्यान विसर्जित करताना परत एकदा आपल्या सद्गुरूंना आठवू. त्यांच्या चरणांवर आपण मस्तक ठेवतो आहोत. ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत असा भाव धरू. हळूहळू बाहेरच्या परिसराचं, देहाचं, परिसराचं भान आपल्याला निर्माण होईल. आपले तळहात एकमेकांवर घासत, आपल्या गालाला, डोळ्याला, कपाळाला स्पर्श करत हळूहळू प्रेमानी, बोधानी, आत्मबोधानी आपण या ध्यानातून सावध होऊ, जागे होऊ. डोळे उघडू. हरि ओम तत्सत. हरि हरि. ही स्थिती साधकाला प्राप्त व्हावी यासाठी सद्गुरू आपलं सगळं जीवन व्यतीत करत असतात. ती स्वामीजींच्या गुरुपरंपरेच्या आणि सर्व संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होवो अशी सदिच्छा व्यक्त करत सद्गुरूंना स्मरून आपल्याला आशीर्वाद देत मी इथं थांबतो. हरी 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 हरी. स्वामीचे स्वामीचे. हरी हरी हरी. राम.